अकोला जिल्ह्यात केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी दिशा समितीची बैठक आयोजित करण्यात आली। खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रखडलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त करत कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। अकोला येथील नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची बैठक खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाखळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार नितीन देशमुख, महापौर शारदा खेडकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, महापालिका आयुक्त सुनील लहाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसह विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। रस्ते बांधकामांबाबत अनेक तक्रारी येत असल्याचे नमूद करत निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी दिले। हिवरखेड परिसरातील नदीपात्रात मर्यादेबाहेर उत्खनन झाल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत या प्रकरणाची चौकशी करून अनधिकृत खनन आढळल्यास जबाबदारांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले। मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील वाहनतळ आणि लिफ्ट सुविधा तातडीने सुरू कराव्यात, ग्रामीण भागातील टपाल कार्यालयांची पाहणी करून आवश्यक सुधारणा कराव्यात, तसेच BSNLने ग्रामीण भागात आवश्यक त्या ठिकाणी मोबाईल टावर उभारावेत असे निर्देश बैठकीत देण्यात आले। ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देत सार्वजनिक स्वच्छतागृहांची गरज तपासून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले। उगवा परिसरातील दुर्गंधीची समस्या, पारस येथील अंडरपासमध्ये पावसाळ्यात साचणारे पाणी तसेच महामार्गावरील नागरिकांच्या अडचणींबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली। यावेळी उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, जननी सुरक्षा योजना, राष्ट्रीय कृषी बाजार, उमेद, महास्वामित्व योजना आणि इतर विविध केंद्र शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला।